श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शुभ गुरुवार सगळ्यांना. आणि आज मी गुरुवारची कोणकोणती सेवा महाराजांच्यावर करते ते बघणार आहे. सगळ्यात प्रथम मी महाराजांना अभिषेक घालते. माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्याने अभिषेक घालते. दूध, साखर, दही, तुमच्याजवळ मध असेल, तूप असेल, केशर असेल किंवा केळ असेल ते सगळं मिक्स करून तुम्ही अभिषेक घालू शकता. तसेच फुलांच्या पाकळ्या याने पण अभिषेक घालते. किंवा चंदन असेल तर चंदन पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्या पाण्याने सुद्धा आपण महाराजांना सोनचाफ्याची फुले खूप आवडतात. शक्य असेल त्यांनी सोनचाफ्याची फुले आणून सुद्धा घालावी. आमच्या इथं मिळत नाहीत त्यामुळे मी काय आणलेली नाहीत, पण सोनचाफ्याची फुले महाराजांना खूप आवडतात. नसली तर पिवळं फूल कोणतंही घातलं तर महाराजांना चालतं. जास्तीत जास्त पिवळ्या फुलाचा वापर करायचा आहे. आणि ज्यांच्याकडे चंदन नाही त्यांनी पाण्यामध्ये हळद मिक्स करून जरी महाराजांना अभिषेक घातला तरी सुद्धा खूपच चांगलं, कारण महाराजांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. गुरुवारच्या दिवशी आपल्या अंगावर पिवळे वस्त्रसुद्धा परिधान करावे, त्यामुळे गुरुकृपा आपल्यावर होते. अभिषेक घातल्यावर महाराजांची मूर्ती किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर चंदनाने मी महाराजांना अभिषेक घालत आहे, कारण चंदन पावडर माझ्याकडे होती ती पाण्यात मिक्स करून मी महाराजांना अभिषेक घातलेला आहे. गुरुवारच्या दिवशी महाराजांची पंचोपचार पूजा करायची असते. अभिषेक वगैरे झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, त्यांना हिना अत्तर लावायचं आणि अष्टगंध वगैरे लावून महाराजांना पिवळे वस्त्र वगैरे परिधान करून सोनचाफ्याची फुले घालून किंवा पिवळे एखादं फूल घालून धूप, दीप, नैवेद्य आणि आरती महाराजांची करायची. सगळ्यात प्रथम महाराजांची भूपाळी आरती करायची आहे. त्यानंतर गणपतीची आरती, स्वामी समर्थ महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती करून त्यानंतर आपल्याला जय जयकार करायचा. तुम्ही त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता. 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकता किंवा सारामृत पोथीचे एक पाठ म्हणजे एक पारायण तुम्ही करू शकता. 1 ते 21 अध्याय तुम्ही वाचू शकता. निदान गुरुवारच्या दिवशी तरी जास्तीत जास्त सेवा करा, ज्यामुळे आपले गुरुबल स्ट्रॉंग होईल आणि आपल्याला कोणत्याही कामात कोणतीही अडचण येणार नाही. कारण असं म्हणतात बघा की जर आपल्यावर देव कोपला तर गुरु वाचवतो, पण जर गुरु कोपला तर कोणीही वाचवू आपल्याला शकत नाही. त्यामुळे गुरुबल आपलं खूप स्ट्रॉंग पाहिजे. गुरुबल जर तुमचं चांगलं असेल तर तुमच्या वाईटावर कितीही लोक असून देत तुम्हाला काहीही धक्का पोचू शकत नाही किंवा तुमचं कोणतंही काम तटू शकत नाही. किती पण अडचणी येऊन देत, पण गुरु असला की आपल्याला सगळ्या अडचणी दूर करतात. म्हणून आधी म्हणायचीत बघा, तुला कोणी गुरु नाही का.